नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कैरीचा गुळ आंबा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी आपल्याला आंबे कोणते आपण इथे घेणार आहे, किती प्रमाणात इथे आंब्यांचा किस घेतल्याच्या नंतरनं गुळ किंवा साखर आपल्याला इथे किती प्रमाणात घालायचे, हे सगळं आपण इथे बनवता बघणार आहे. तर चला पटकन ही रेसिपीकडे वळूया. इथे मी 1 किलो आपले जे रायवळ आंबे असतात ते मी इथे घेतलेले. शक्यतो कोळीचा बाठा तयार झालेली कैरी आपल्याला गुळ आंब्यासाठी घ्यायची, कारण आपण वर्षभर हा गुळ आंबा आपल्याला साठवायचा असतो आणि तो खायचा सुद्धा असतो. गुळ आंबा बनवताना शक्यतो कैरीचा आतला कलर जो असतो तो एकदम पांढरं शुभ्र पाहिजे. इथे कुठेही कैरी पाडाला लागलेली किंवा पिकलेली अशी अजिबात घ्यायची नाही. तर मी इथे रायवळ जो आंबा आपला असतो लोणच्याचा तो इथे 1 किलो घेतलेला आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा, आपल्याला कोरडा करून घ्यायचा. पाठीमागचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला सुरीने कट करायचा आणि त्यानंतर वरची जी साल असते ती सालरने आपल्याला इथे काढून घ्यायची, म्हणजे पटकन आपलं काम इथे उरकतं. तर इथे आपण पूर्ण आंब्याची साल इथे काढून घेतलेली. त्यानंतर आपण इथे आंबा किसून घेणार आहे. पण इथे किसणी कोणती वापरायची, तर जी आपली मोठ्या होलांची, म्हणजे आपण किस करण्यासाठी जी किसणी वापरतो ना ती किसणी इथे आपल्याला आंबे किसून घेण्यासाठी करायची. कारण जेव्हा आपण गुळ आंबा बनवतो तेव्हा पूर्ण आपला असा कैरीचा किस आपल्याला लांबसडक त्यामध्ये दिसला पाहिजे, म्हणजे खायला तो खूप छान लागतो. तर अगदी लांबसडक आणि थोडासा जाड असा हा किस मोठ्या किसणीने इथे पडतो, तुम्ही इथे बघू शकताय. आणि एकदम पांढरा शुभ्र असा कैरीचा किस आपला इथे निघतोय. तर इथे आपण सगळ्या कैऱ्या इथे किसून घेतलेल्या आहे. इथे तुम्ही बघू शकताय किस पण आपला भरपूर इथे पडलेला आहे आणि लांब सडक जाड असा तो इथे पडलेला आहे. तर एक कढई घेतलेली, त्यामध्ये आपल्याला हा किस घालून घ्यायचा. तर इथे मी किस मोजून घेणार आहे, म्हणजे किती वाटी आपला किस इथे भरतो त्यानुसार आपल्याला गूळ किंवा साखर यामध्ये घालायची असते. आता 1 किलो कैरी जर तुम्ही घेतली तर 1 किलो तुम्ही इथे साखर वापरू शकता, 1 किलो गूळ वापरू शकता. जर कैरी जास्त आंबट नसेल किंवा कमी आंबट असेल किंवा जास्त आंबट असेल, कमी जास्त तुम्ही इथे गूळ साखर करू शकता. तर इथे आज आपण पूर्ण गुळाचा किंवा पूर्ण साखरेचा गुळ आंबा बनवणार नाही, तर अर्धा आपण यामध्ये गूळ घालणार आहे आणि अर्धा आपण इथे साखर घालणार आहे. तर 1 वाटी आपला इथे किस भरलेला आहे आणि वरती थोडासा जास्त भरलेला आहे, म्हणजे आपला 1 वाटीच्या आसपास आपण इथे धरणार आहे. तर इथे आपण 1 वाटी गूळ घालून घेणार आहे. ज्या वाटीने किस आपण मापून घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर, असं दोन्ही मिळून अर्धा 1 किलोचं आपलं इथे माप गूळ साखरेचं झालेलं आहे. कारण कैरी जी आहे आपली जरासं ते आंबट आहे, म्हणून इथे मी अगदी कैरीचं जितकं वजन आहे तितकंच इथे गूळ साखर घातलेलं आहे. एक दालचिनीचा छोटासा तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा, 4 काळी मिरी, 2 लवंग मी इथे घातलेलं आहे. त्यानंतर जायफळ जे असतं ना ते जायफळ आपल्याला इथे सुरीने असं बारीक किसून यामध्ये घालायचं. जायफळ मात्र यामध्ये नक्की घालायचं, त्याने चव खूप छान लागते. 1 चमचे आपल्याला यामध्ये घालायची सुंठ पावडर. आंबा हा आंबट असतो, दुसरी गोष्ट म्हणजे गूळ साखर आपण यामध्ये घातलेली, त्यामुळे सुंठ पावडर आपल्याला यामध्ये नक्की घालायची. चव खूप छान लागते आणि सुंठीमुळे ना आंबटपणा जरासा कमी होतो. 1 चमचा आपल्याला विलायची पावडर यामध्ये घालून घ्यायची. थोडंसं चिमूटभर आपलं खायचं जे मीठ असतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं, कारण गोड पदार्थ असतो आणि मिठाने गोड पदार्थाची चव जरासा वाढते. कढई आपण गॅसवरती ठेवून घेतलेली. आता इथे गॅस मी मोठा ठेवलेला आहे. जोपर्यंत आपला गूळ आणि साखर विरघळत नाही तोपर्यंत गॅस इथे मोठाच ठेवायचा आणि सारखं वर खाली करत राहायचं, म्हणजे गूळ आणि साखर पटकन यामध्ये विरघळली जाते आणि कैरीच्या किसामध्ये व्यवस्थित ती एकसंग मिसळली जाते. तर इथे तुम्ही बघू शकताय सारखं हलवत राहायचं, म्हणजे काय होतं, गूळ आणि साखर पटकन इथे
विरघळली जाते. आणि त्यानंतर ना बारीक गॅस आपण यामध्ये इथे करणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारणतः 10 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला इथे कैरी चांगली शिजून घ्यायची. अगदी तुम्ही ही वर्षभरसुद्धा हा गुळांबा इथे वापरू शकता. भाजी बरोबर भाजी नसेल तर अगदी तुम्ही चपातीला तूप आणि हा गुळांबा लावून रोल करून मुलांना देऊ शकता तोंडी लावण्यासाठी, किंवा तसंसुद्धा तुम्ही तोंडाची चव वाढवण्यासाठी गुळांबा इथे खाऊ शकता. तर पूर्ण आपलं गूळ आणि साखर जी आहे ना ती इथे विरघळली गेलेली आणि पातळ झालेली तुम्ही इथे बघू शकता. गुळाचं आणि साखरेचं पाणी जे आहे ना ते आपलं इथे झालेले. आता इथे ह्या स्टेजला आपण झाकण ठेवणार आहे, गॅस बारीक करणार आहे आणि बारीक गॅसवरती 10 मिनटाभर आपण हा कैरीचा किस जो आहे तो इथे शिजून घेणार आहे. शिजून मात्र आपल्याला हा चांगला घ्यायचा आहे. पाण्याचा वगैरे आपल्याला इथे कुठेही वापर करायचा नाही. जर त्यानंतर गुळांबा जर तुम्हाला तो आंबट वाटत असेल, जर कैरी आंबट असेल तर यामध्ये आणखी तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. तर इथे आपण पूर्ण शिजून घेतलेले आणि तुम्ही इथे बघू शकताय पाक जो आहे तो पूर्ण आटला गेलेला आहे. आता इथे जास्त या स्टेजला आलं की जास्त आपल्याला हे आटवायचं नाही किंवा जास्त सुक्कही करायचं नाही. तर इथे बघू शकताय लांब सडक असा किस दिसतोय आपल्याला कैरीचा आणि शिजली गेलेली ते पण दिसतंय. कलर जास्त काळपट झालेला नाही किंवा पूर्ण साखरेसारखा सुद्धा दिसत नाही. तर आपण इथे गूळ साखर घालून घेतलेली त्यामुळे कलर असा ब्राऊन दिसतो थोडासा. तर त्या स्टेजला आपण इथे सुक्कं करायला ठेवलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता 2-3 तासानंतर ना गुळांबा आपला सुक्का झाल्याच्या नंतर ना असा तो घट्ट झालेला आहे. जास्त जर तुम्हाला यापेक्षा जर तो असा रसरशीत पाहिजे नसेल तर तुम्ही पातळ असतानाच गॅस बंद करायचा, म्हणजे तो जास्त घट्ट होत नाही. पण वर्षभर आपण हा साठवून ठेवणार आहे त्यामुळे मी इथे पूर्ण असा सुक्का होईपर्यंत तो इथे मी आटून घेतलेला आहे. म्हणजे सुक्का झाला ना थंड की या स्टेजला तो असा मऊ लुसलुशीत होतो. तर इथे या पद्धतीने आज आपण अगदी रायवळ आंब्यांचा वापर करून गुळांबा आपण इथे बनवून घेतलेला आहे. गूळ साखर आपण यामध्ये किती प्रमाणात घातली, आंबे किती प्रमाणात घेतले होते, किसायचा कसा, बनवायचा कसा, हे सगळं आपण इथे बनवता